आजच्या लेक्चरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण एक गोष्ट लक्षामध्ये घेऊ, ती म्हणजे काय तर व्हॉट इज द pH ऑफ 10⁻⁻8 मोलार HCl सोल्युशन. HCl सोल्युशन आपल्याला दिलेलं आहे ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 10⁻⁻8 मोलार आणि त्याचा pH आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. एक गोष्ट लक्ष द्या, समजा ऍसिड आहे, ठीक आहे, आणि ऍसिडचा pH आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे आणि त्यांनी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड दिलेला आहे 10⁻⁻1. बघा, मी एक नवीनच प्रश्न तुमच्या समोर मांडतोय की ऍसिड HCl आहे ज्याचं कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁻1 मोलार आहे आणि त्याचा pH आपल्याला शोधायला सांगितलेला आहे. अशा वेळेला pH शोधत असताना कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl हा स्ट्रॉंग ऍसिड आहे, इट डिसोशिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली आणि हा स्ट्रॉंग मोनोबेसिक ऍसिड आहे, त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl इज इक्वल टू 10⁻⁻1 मोलार. याचा अर्थ इथे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस 10⁻⁻1 आहे. pH is equals to minus log to the base 10 of concentration of H plus minus log to the base 10 of 10⁻⁻1. हे जर का तुम्ही सोडवलं तर pH is equals to 1 येतो. यावरनं एक गोष्ट लक्षात येते की जर का कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस 10⁻⁻1 असेल तर pH 1 आहे. म्हणजेच काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl 10⁻⁻2 मोलार असतं तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस 10⁻⁻2 मोलार असतं आणि pH किती आला असता 2. समजा कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl 10⁻⁻5 मोलार असतं, 10⁻⁻5 मोलार म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस सुद्धा 10⁻⁻5 मोलार असतं आणि pH किती आला असता 5. या पुढे जाऊन कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl 10⁻⁻6 मोलार असता तर अशा वेळेला कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस 10⁻⁻6 मोलार आणि pH किती आला असता 6. म्हणजे एक गोष्ट आपल्याला अशी लक्षात येते आहे की जर का कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस 10⁻⁻x आहे, 10⁻⁻x, तर pH किती येतो आहे, x येतो आहे. आणि याच नियमाने आपण हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो की बुवा काय, तर या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl दिलेला आहे 10⁻⁻8 मोलार. लगेच आपण विचार करतो की याचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस सुद्धा 10⁻⁻8 मोलार म्हणजे pH 8 असला पाहिजे, असा गैरसमज आपण या ठिकाणी करून घेतो, पण ते चुकीचं आहे. मग आता प्रश्न तुम्हाला पडेल की यांच्या बाबतीमध्ये एक वेगळा नियम आणि याच्या बाबतीत वेगळा नियम असं का. तर एक गोष्ट लक्ष द्या, ज्या वेळेला 10⁻⁻8 मोलार HCl असं आपण म्हणतो याचा अर्थ ते 10⁻⁻7 पेक्षाही कमी आहे. ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁻7 पेक्षाही कमी म्हणजे याचा अर्थ दॅट ऍसिड इज व्हेरी व्हेरी डायल्यूट, अतिशय डायल्यूट आहे. अँड ॲज द ऍसिड इज व्हेरी व्हेरी डायल्यूट, here the H plus ion concentration from water cannot be neglected. बघा, विचार करा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl किती आहे, 10⁻⁻8 मोलार, म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस किती होईल, 10⁻⁻8 मोलार. याचाच अर्थ इट इज लेस दॅन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस विच इज 10⁻⁻7 मोलार फ्रॉम वॉटर. वॉटर मधल्या H प्लसच्या कॉन्सन्ट्रेशन पेक्षाही HCl मधल्या H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन कमी येत आहे. याचा अर्थ वॉटरच्या H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशनला निग्लेक्ट करून चालणार नाही आणि म्हणून आपण काय दिलंय की pH ऑफ 10⁻⁻8 मोलार HCl काढताना पहिलंच वाक्य आपण सांगतोय की हियर ॲज HCl इज व्हेरी व्हेरी डायल्यूट, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस फ्रॉम वॉटर कॅन नॉट बी निग्लेक्टेड. आणि मग आपण इथे टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस ही कन्सेप्ट वापरणार आहे.
कसं काढायचं टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस, तर टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस फ्रॉम HCl जे 10⁻⁻8 मोलार आहे आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस फ्रॉम वॉटर जे 10⁻⁻7 मोलार आहे. या दोघांची बेरीज दॅट विल बी द टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. मग काय येईल, या ठिकाणी या दोघांची पॉवर सारखी करायची होती आपल्याला. मग हे 10⁻⁻8 मोलार प्लस इन ब्रॅकेट 10 × 10⁻⁻8. या 10⁻⁻7 ला मी 10 × 10⁻⁻8 केलं आणि मग हा 10⁻⁻8 कॉमन काढला. मग 10⁻⁻8 इन ब्रॅकेट 1 + 10 म्हणजे 1 + 10 म्हणजे 11. देअरफॉर टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू 11 × 10⁻⁻8. आणि मग तुम्हाला याचा pH काढायचा. मी इथे थोडक्यात लिहिलेलं आहे. pH कसा काढणार, pH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. वाटलंच तर इथे लिहू आपण. pH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस म्हणजे मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ 11 × 10⁻⁻8 म्हणजे किती येईल माहिती आहे ते. या ठिकाणी हा 10⁻⁻8 म्हणजे 8 मायनस लॉग ऑफ 11 म्हणजेच 8 मायनस लॉग ऑफ 11 जर का घेतलं तर 1.041 येतं, तुम्ही बघाल नंतर. आणि हे जर का आपण सॉल्व केलं तर याचं उत्तर येतं 6.959. 6.959 एवढं आन्सर या ठिकाणी आल्याचं आपल्याला दिसून येतं. मग 6.959 हा त्याचा pH आलेला आहे म्हणजेच pH इज लेस दॅन 7. यावरनं एक गोष्ट लक्षात येते की pH ऑफ 10⁻⁻8 मोलार इज 6.959 दॅट इज लेस दॅन 7. आता जसा आपण pH ऑफ 10⁻⁻8 मोलार HCl काढला तसाच आपण pH ऑफ 10⁻⁻8 मोलार NaOH काढून बघू. pHच काढायचा, हा बेस आहे तरी पण pH विचारला समजा आपल्याला. मग कसा काढणार, तर सगळ्यात पहिल्यांदा NaOH चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 10⁻⁻8 मोलार. मग याच पद्धतीने सोडवायचं. इथे मी लिहिलेलं नाही आहे, हे तुम्हाला स्वतःला लिहून बघायचं आहे. कसं लिहिणार बघा. याची सुरुवात कशी कराल. हियर ॲज NaOH इज व्हेरी डायल्यूट, concentration of OH minus from water cannot be neglected. Therefore, concentration of OH minus total is equal to concentration of OH minus from NaOH plus concentration of OH minus from water. बाकी कॅल्क्युलेशन असंच येईल आणि इथे येईल तुमचं OH minus total is equal to 11 × 10⁻⁻8 म्हणजे POH येईल तुमचा. पहिले काय येईल तुमचा POH, जो इथे pH आलाय तो इथे POH येईल. POH is equal to 6.959 म्हणजेच pH किती येईल 14 - 6.959 म्हणजे pH is equal to 7.04 म्हणजेच pH is greater than 7. pH हा 7 पेक्षा ग्रेटर असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. हे कसं लिहायचं सांगितलं मी, लक्षात घ्या. याची सुरुवात काय करणार. हियर ॲज NaOH इज व्हेरी डायल्यूट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस फ्रॉम वॉटर कॅन नॉट बी निग्लेक्टेड. concentration of OH minus total is equal to concentration of OH minus from NaOH plus concentration of OH minus from H2O. 10⁻⁻8 plus 10⁻⁻7. सोडवा. concentration of OH minus total is equal to 11 × 10⁻⁻8 म्हणजेच त्याचा POH येईल 6.959. POH आला 6.959 which is less than 7. Therefore pH is equal to 7.04 which is greater than 7. हे दोन्हीही प्रश्न MCQ साठी अतिशय महत्त्वाचे आहेत, त्याच्यामुळे हे डोक्यामध्ये तुम्ही ठेवणं आवश्यक आहे. लक्षात येत आहे हे. आता आपल्याला 2 ॲसिड किंवा 2 बेसेस किंवा एक ॲसिड आणि एक बेस यांचं मिक्सचर केल्यानंतर त्यांचा pH आणि POH कसा काढायचा या संदर्भातले प्रॉब्लेम्स लक्षामध्ये घ्यायचे आहेत. सुरुवातीला आपण त्यांचे फॉर्म्युले या ठिकाणी लक्षामध्ये घेणार आहोत. काय आहेत फॉर्म्युले बघा. सगळ्यात पहिले फॉर द मिक्सचर ऑफ 2 स्ट्रॉंग ॲसिड,
समजा दोन स्ट्रॉंग ॲसिड आपण घेतले, उदाहरणार्थ HCl H2SO4, आणि त्या दोघांचं मिक्सचर सोल्युशन आपल्याकडे आहे. तर त्या मिक्सचर सोल्युशनचा pH कसा काढायचा, तर त्याकरता फॉर्म्युला आपल्याकडे आहे. नॉर्मॅलिटी ऑफ अ मिक्सचर सोल्युशन इज इक्वल्स टू नॉर्मॅलिटी ऑफ फर्स्ट ॲसिड इंटू व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट ॲसिड प्लस नॉर्मॅलिटी ऑफ सेकंड ॲसिड इंटू व्हॉल्यूम ऑफ सेकंड ॲसिड अपॉन सम ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द टू ॲसिड. याच्या माध्यमातून आपण नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर काढणार. जी नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर आहे तेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ असेल, आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ वरून तुम्ही pH हा कॅल्क्युलेट करू शकणार आहात. जर का मिक्सचर ऑफ टू स्ट्रॉंग बेसेस आपल्याला दिलं असेल, समजा NaOH आणि KOH असे दोन स्ट्रॉंग बेसेस आहे आणि त्यांचं मिक्सचर सोल्युशन आपल्याला दिलेलं आहे, आणि त्याचा pH जर का काढायला सांगितला, मिक्सचर ऑफ टू बेसेस आणि त्याचा जर का pH काढायला सांगितला तर कसा काढणार, तर पहिले नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर इज इक्वल टू नॉर्मॅलिटी ऑफ फर्स्ट बेस इंटू व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट बेस प्लस नॉर्मॅलिटी ऑफ सेकंड बेस इंटू व्हॉल्यूम ऑफ सेकंड बेस डिवाइडेड बाय सम ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द टू बेसेस. जे नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर आहे दॅट विल बी द कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस बिकॉज इट इज अ मिक्सचर ऑफ टू बेसेस. त्या OH मायनसच्या कॉन्सन्ट्रेशन वरनं तुम्ही POH काढायचं, आणि जर गरज असेल तर POH वरनं pH सुद्धा आपल्याला काढता येतो. आता जर का आपल्याला मिक्सचर सोल्युशन दिलेलं आहे ॲसिड आणि बेसचं, मग अशा वेळेला कशा पद्धतीने सोडवायचं ते बघा. समजा आपल्याला एक ॲसिड आणि एक बेस दिलेला आहे आणि त्यांचं मिक्सचर सोल्युशन दिलंय. गृहीत धरा ॲसिडची नॉर्मॅलिटी आहे Na आणि त्याचं व्हॉल्यूम आहे Va. बेसची नॉर्मॅलिटी आहे Nb आणि त्याचा व्हॉल्यूम आहे Vb. मग अशा वेळेला पहिले NaVa याचा प्रॉडक्ट काढा, NbVb याचा प्रॉडक्ट काढा, आणि हे जे NaVa आणि NbVb आहे यांना कंपेअर करा. जर का तुम्हाला असं दिसलं की NaVa चा प्रॉडक्ट आणि NbVb चा प्रॉडक्ट हा इक्वल आहे, समजून घ्यायचं ते मिक्सचर सोल्युशन न्यूट्रल आहे. तिथे pH 7 असेल, म्हणजेच POH सुद्धा 7 असेल. पण जर का NaVa आणि NbVb च्या प्रॉडक्टमध्ये जर का NaVa हा मोठा असेल, इफ NaVa इज लार्जर दॅन NbVb, अशा वेळेला मिक्सचर सोल्युशन हे ॲसिडिक असेल. आणि मग तुम्ही नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ कोणत्या फॉर्म्युल्याने काढणार, तर या दोन प्रॉडक्टपैकी कोणता मोठा आहे, NaVa. मग NaVa मायनस NbVb अपॉन सम ऑफ द व्हॉल्यूम. याद्वारे तुमची नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर येईल, आणि जी नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर आहे तेच तुमचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ असेल, आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ वरून तुम्हाला pH हा काढता येणार आहे. त्याच्या पुढे जाऊन जर का आपल्याला NaVa हा प्रॉडक्ट काढला, NbVb हा आपण प्रॉडक्ट काढला, त्यात तुम्हाला दिसलं की NbVb इज ग्रेटर दॅन NaVa, म्हणजे त्या केसमध्ये मिक्सचर सोल्युशन हे बेसिक असेल. आणि मग नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर कसं काढणार, लार्जर व्हॅल्यू म्हणजे NbVb मायनस स्मॉलर व्हॉल्यूम म्हणजे NaVa डिवायडेड बाय सम ऑफ द व्हॉल्यूम. यावरून नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर येईल, आणि जर ते बेसिक सोल्युशन आहे म्हणजे नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर विल बी द कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. यावरून तुमचा पहिले POH येईल, आणि विचारलं असेल तर तुम्हाला pH सुद्धा काढता येईल. म्हणजे काय, ॲसिड आणि बेस या दोघांचं मिक्सचर असेल तर ॲसिड करता पहिले NaVa चा प्रॉडक्ट काढा, बेस करता पहिले NbVb चा प्रॉडक्ट काढा. या NaVa आणि NbVb ला कंपेअर करा, दोन्ही व्हॅल्यू सेम, सोल्युशन न्यूट्रल, pH आणि POH 7. NaVa ग्रेटर असेल तर सोल्युशन ॲसिडिक, आणि मग नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ असेल. मोठ्या संख्येतून लहान संख्या सबट्रॅक्ट करायची, डिवायडेड बाय सम ऑफ द व्हॉल्यूम. यावरून कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आणि त्यावरनं pH काढता येईल. जर का NaVa इज स्मॉलर दॅन NbVb असेल तर मिक्सचर सोल्युशन बेसिक असेल. अशा वेळेला नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर म्हणजे मोठ्या संख्येतनं लहान संख्या म्हणजे NbVb मायनस NaVa डिवायडेड बाय Va प्लस Vb, म्हणजेच नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस येईल. यावरून पहिले POH आणि गरज असेल तर pH सुद्धा काढता येईल.
आता काय असतं, ज्या वेळेला या पद्धतीचे प्रॉब्लेम्स तुम्हाला विचारतात त्यावेळेला कॉन्सन्ट्रेशन हे मोलॅरिटीमध्ये देतात, पण तुम्ही बघितलंय या सगळ्या फॉर्म्युल्यांमध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेशन हे नॉर्मॅलिटीमध्ये लागणार आहे. मग काय करायचं, जे मोलॅरिटीमध्ये दिलेलं कॉन्सन्ट्रेशन आहे ते नॉर्मॅलिटीमध्ये कन्व्हर्ट करून घ्यायचं. कोणत्या फॉर्म्युल्यानी? नॉर्मॅलिटी इज इक्वल्स टू नंबर ऑफ रिप्लेसेबल हायड्रोजन ऑर OH मायनस मल्टिप्लाइड बाय मोलॅरिटी. आता याचा उपयोग कसा करायचा, उदाहरण सांगतो. समजा HCl घेतला, मग HCl घेतला तर HCl मध्ये रिप्लेसेबल हायड्रोजन किती आहे? 1. आणि समजा त्याची मोलॅरिटी घेतली आपण 2, मग काय येईल? 1 × 2 इज इक्वल टू 2. म्हणजे जी मोलॅरिटी आहे तीच त्याची काय येईल? नॉर्मॅलिटी येईल. का बरं? कारण त्याच्याकडे रिप्लेसेबल हायड्रोजनची संख्या 1 आहे. मग ज्या ज्या ॲसिडमध्ये रिप्लेसेबल हायड्रोजन 1 असेल त्याची मोलॅरिटी हीच त्याची नॉर्मॅलिटी असणार आहे. आता H2SO4च्या बाबतीत घ्या. समजा H2SO4 2 मोलार आहे, मग त्याची नॉर्मॅलिटी किती असेल? H2SO4ची मोलॅरिटी किती घेतली? 2. त्याची नॉर्मॅलिटी काढायची आहे. H2SO4 मध्ये रिप्लेसेबल हायड्रोजन 2 आहे, मग 2 × 2 म्हणजे किती येईल? 4. म्हणजे ज्या H2SO4ची मोलॅरिटी 2 आहे त्याची नॉर्मॅलिटी किती येईल? 4. म्हणजे फॉर H2SO4 नॉर्मॅलिटी विल बी डबल ऑफ मोलॅरिटी. H3PO4 करता तुम्ही स्वतः सोडून बघा, त्यामध्ये तुम्हाला दिसेल नॉर्मॅलिटी ऑफ H3PO4 इज 3 टाइम्स दॅन द मोलॅरिटी ऑफ H3PO4. कारण H3PO4 मध्ये 3 रिप्लेसेबल हायड्रोजन आहेत. तसंच NaOH मध्ये एकच OH मायनस आहे, म्हणून NaOHची जी मोलॅरिटी आहे तीच त्याची नॉर्मॅलिटी असेल. पण MgOH/2च्या बाबतीत त्या ठिकाणी 2 OH ग्रुप आहे, त्यामुळे त्याची जेवढी मोलॅरिटी असेल त्याच्या दुप्पट त्याची नॉर्मॅलिटी असेल. तर AlOH/3च्या बाबतीत AlOH/3 मध्ये 3 OH मायनस आहे, त्यामुळे AlOH/3ची जेवढी मोलॅरिटी असेल त्याच्या तिप्पट त्याची नॉर्मॅलिटी आल्याचं आपल्याला दिसेल. म्हणजे जी मोलॅरिटी तुम्हाला दिली असेल प्रॉब्लेमच्या दरम्यान त्याला पहिले कशात कन्व्हर्ट करा? नॉर्मॅलिटीमध्ये कन्व्हर्ट करा. ज्या ॲसिड आणि बेसमध्ये एक रिप्लेसेबल हायड्रोजन किंवा OH मायनस आहे त्याची मोलॅरिटी हीच त्याची नॉर्मॅलिटी असते. H2SO4 MgOH/2 इथली संख्या 2 येते, त्यामुळे नॉर्मॅलिटी विल बी डबल दॅन मोलॅरिटी. H3PO4 AlOH/3च्या बाबतीत नॉर्मॅलिटी इज 3 टाइम्स दॅन दॅट ऑफ द मोलॅरिटी. आता काही प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत, ते मी थोडक्यात सांगणार आहे, तुम्ही डिटेलमध्ये ते सोडवून बघायचे आहे. पहिला प्रश्न आहे 50 ml 0.1 मोलार HCl प्लस 50 ml 0.1 मोलार NaOH ॲसिड आणि बेसचा आहे. तर यांचा नेचर आणि यांचा pH विषयी आपल्याला माहिती काढायची आहे. मग काय? 50 × 0.1 मोलार आहे, याला नॉर्मलमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. पण HCl एकच रिप्लेसेबल हायड्रोजन असल्यामुळे जी मोलॅरिटी आहे तीच त्याची नॉर्मॅलिटी आहे. म्हणजे 50 × 0.1 हे येईल NaVa म्हणजे येईल 5. तसंच NbVb NaOH मध्ये एकच OH आहे, त्यामुळे जी मोलॅरिटी आहे तीच नॉर्मॅलिटी आहे. 50 × 0.1 NbVb सुद्धा 5 आला. NaVa इज इक्वल टू NbVb आहे, म्हणजे मिक्सचर सोल्युशन न्यूट्रल आहे आणि या सोल्युशनचा pH हा तुम्हाला 7 आल्याचं दिसेल. दुसरं 60 ml 0.1 मोलार HCl 60 × 0.1 म्हणजे 6, 50 × 0.1 म्हणजे 5. NaVa इज ग्रेटर दॅन NbVb म्हणजे सोल्युशन ॲसिडिक आहे. याचा अर्थ नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर या फॉर्म्युल्याच्या मदतीने काढणार आपण. नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर तुम्ही या फॉर्म्युल्याच्या मदतीने काढा आणि नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर विल बी कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आणि त्या कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ वरनं तुम्हाला pH काढता आला पाहिजे. तिसरं जर का आपण घेतलं 20 × 0.1 म्हणजे 2 आहे, 80 × 0.1 म्हणजे 8 आहे. या ठिकाणी NbVb ग्रेटर आहे म्हणजे सोल्युशन बेसिक आहे. बेसिक सोल्युशन आहे याचा अर्थ ही कन्सेप्ट लागेल. नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर या फॉर्म्युल्याने काढा आणि जी नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर आहे दॅट विल बी द कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस वरनं तुम्हाला POH आणि त्यावरनं pH सुद्धा तुम्हाला काढता येईल. शेवटच्या केसमध्ये 75 × 0.2 म्हणजे 15, 25 × 0.2 म्हणजे 5
NaVa इज ग्रेटर दॅन NbVb म्हणजे ॲसिडिक आहे. मग हा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल आणि नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर काढायचं. नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर आपण काढलं. नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर आलेला आहे 10⁻⁻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 ⁻
10⁻⁻1 आणि त्यावरनं pH इज इक्वल्स टू 1 आल्याचं तुम्हाला दिसून येईल. म्हणजे याचा फोर्थ प्रॉब्लेमचा pH किती आलेला आहे 1. अजून एक प्रॉब्लेम दिलाय आपण ज्यात दोन ॲसिड आपण घेतलेले आहे. 20 ml 0.2 मोलार HCl आणि 40 ml 0.2 मोलार H2SO4 आपण इथे घेतलेला आहे. आता काय करणार, 20 ml 0.2 मोलार याची नॉर्मॅलिटी, HCl एक रिप्लेसेबल हायड्रोजन आहे, जी मोलॅरिटी आहे तीच नॉर्मॅलिटी आहे. 20 × 0.2 म्हणजे किती येणार त्या ठिकाणी 4, बरोबर आहे. या ठिकाणी 0.2 मोलार H2SO4 आहे. H2SO4च्या बाबतीत जेवढी मोलॅरिटी असते त्याच्या दुप्पट नॉर्मॅलिटी असते. मग 0.2 मोलार म्हणजे 0.4 नॉर्मल, मग 40 × 0.4 म्हणजे त्या ठिकाणी 16 येईल. हे येईल 4, हे येईल 16. मग आता काय करणार, दोन ॲसिड आहेत, हा फॉर्म्युला येईल. नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर N1V1 किती आला होता, N1V1 4, N2V2 हा आला होता 16. मग 4 + 16 अपॉन सम ऑफ द व्हॉल्यूम 40 + 20 60 म्हणजे 20/60 इज इक्वल टू 1/3. दिस इज द नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर. आणि ती जी नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर आहे दॅट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+. टाका इथे व्हॅल्यू 1/3 आणि 1/3 व्हॅल्यू टाकली की त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा काय काढता येणार आहे, तर तुम्हाला त्याचा pH काढता येईल. तर अशा तऱ्हेने या प्रॉब्लेममध्ये आपण pH कॅल्क्युलेट करू शकतो. हे प्रॉब्लेम दिलेला आहे, एक ॲसिड आहे एक बेस आहे. आता इथे मोलार म्हटलेलं आहे पण KOH आहे, एकच OH मायनस आहे, त्यामुळे जी मोलॅरिटी आहे तीच त्याची नॉर्मॅलिटी आहे. तुम्हाला हे सोडवता येईल प्रॉब्लेम. 100 ml 0.5 मोलार म्हणजेच नॉर्मल KOH आणि 100 ml 0.5 नॉर्मल दिलाय ऑलरेडी, लक्षात घ्या. काही जण इथे मोलार इथेही मोलार घरून चालतात आणि याचं दुप्पट करतात घाईघाईत, म्हणून मुद्दामून या प्रॉब्लेमला आपण दिलेलं आहे. हे मोलॅरिटीमध्ये आहे, हे तेवढंच नॉर्मल असेल, हे ऑलरेडी नॉर्मॅलिटीमध्ये, याला कन्व्हर्ट करण्याची गरज नाही. मग इथे NbVb काढा, इथे NaVa काढा. तुमच्या लक्षात येईल की NaVa इज इक्वल टू NbVb आहे, म्हणजे हे जे मिक्सचर सोल्युशन आहे हे न्यूट्रल आहे. हे एक बॉटमला प्रॉब्लेम दिलेला आहे, हे तुम्ही होमवर्क म्हणून सोडवायचं आहे. ज्यामध्ये 75 ml 0.2 मोलार MgOH/2 दिला आहे, 25 ml 0.2 मोलार NaOH दिला आहे. या मिक्सचर सोल्युशनचा pH विचारला. ॲक्च्युली दोन्ही बेसेस आहे, मग दोन्ही बेसेस जर काय तर पहिले OH मायनस येईल, मग POH येईल आणि मग pH काढायचं आहे. तर तुम्ही या फॉर्म्युल्यांच्या मदतीने व्हॅल्यूज टाकून सोडवून बघायचं आहे. लक्षात येते सगळं हे. थँक्यू.